राम नारायण राम। शेवटी पृथ्वीवर वैयक्तिक मालकी कशी आली हे कोणीही नाही जाणते। जर आकाशात अनंत ताऱ्यांचं अस्तित्व नसता तर आकाश काय असतं? सूर्य आणि आकाश, हवा, पृथ्वी कधीही म्हणत नाहीत की सर्व माणसं माझे नोकर आहेत। सरकार लोकांना निसर्गाबद्दल सांगणार नाही तर लोकांना निसर्ग काय आहे हे कसं समजेल? माणसाचं शरीर 5 तत्वांपासून बनलेलं आहे: हवा, पाणी, अग्नी, सूर्य आणि पृथ्वी। जेव्हा पृथ्वीवर माणसाने संविधान बनवलं तेव्हा निसर्गाचं, प्रकृतीचंही संविधान असायला हवं होतं। जीवनातील खरी सत्यता लोकांनी मान्यच करावी लागेल, त्यापासून डोळे चुरावून पळून जाऊ शकत नाही। जर तुम्ही कोणावर एक बोट दाखवाल तर तुमच्यावर 4 बोटे दाखवली जातील। कोणावर बोट दाखवण्यापूर्वी तुम्हाला हे विचार करावं लागेल की तुमच्याकडे 4 बोटे दाखवली गेली आहे, याचा अर्थ आहे की सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल। आपण स्वतःच्या विवेकाची ऐकली तर सर्व चांगलं होईल। माणसाने बनवलेलं संविधान आपण पाहू शकत नाही, पण निसर्गाचं संविधान आपण अनुभवू शकतो। ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेसपासून आजपर्यंत पृथ्वीचा प्रश्न सोडवू शकलेला नाही। जे लोक वाईट काम करत आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य आहे। धर्म आणि राजकारणाच्या नावाखाली लोकांना गोंधळात टाकलं जात आहे। त्यांचा जन्मसिद्ध अधिकार तो निसर्गाचा धर्म आहे, तो माणसाने बनवलेल्या धर्मात बदलण्यात आला आहे। तुम्ही निसर्गाचा धर्म मानून निसर्गाचे आभार मानू शकता। निसर्गच तुमचा धर्म आणि कर्म आहे। एकदा शांत बसून विचार करा, तुम्हाला निसर्गाने काय काय दिलंय? निसर्गाचा धर्म तुम्ही पाळत असाल तर तुम्हाला काय मिळत आहे आणि काय मिळत नाही हे तुम्हाला लवकरच समजेल। निसर्गाला कुणीही पटकन समजू शकत नाही। प्रकृतीला समजून घेण्यासाठी, जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्या महागुरूंच्या दिलेल्या बीज मंत्र राम नारायण राम याच्याशी तुम्हाला जोडलेले असावं लागेल। हा मंत्र तुम्हाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतो। जीवनातील सर्व समस्या, अडचणी आपोआपच सोडवल्या जातात जेव्हा तुम्ही त्याचा जप करता। म्हणून वेळ वाया घालवू नका आणि तात्काळ राम नारायण राम यांच्याशी जोडला जा।